नमस्कार मित्रांनो, मी दीपक यादव कृषी धन्वंतरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज इंगळे साहेब मुक्काम पोस्ट राजवडी तालुका मान जिल्हा सातारा यांच्या आंब्याच्या बागेवरती आलोय आणि त्यांना 1-1.5-2 महिन्यापूर्वी आपण RPS 76 आणि मोहरासाठी फ्लोरारीचे प्रोडक्ट दिलं होतं. तर त्यांनी कसं यूज केलंय, त्यांना काय रिझल्ट आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी आंबे लागण्याची पद्धत आहे ती एकदम वेगळी आहे. तर ते जाणून घेऊया त्यांच्याकडून. तर नमस्कार साहेब. नमस्कार. संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा सर. अनिल मनसिंग इंगळे, राहणार बिजवडी, बिदोड, तालुका मान जिल्हा सातारा. तालुका मान जिल्हा सातारा. बरं, या ठिकाणी आपण तुमच्या आंब्याच्या बागेमध्ये आहे. हो. प्लांटेशन भरपूर आहे आणि माझ्या बघण्यामध्ये अशा पद्धतीची बाग पहिल्यांदा आली की एवढं अंतर आहे. शक्यतो लोक घनदाटवर जातात. तर ही बाग अशी करण्यामागचा उद्देश काय? आता जे अंतर किती दोन? इस्रायल पद्धतीनं जर केलं हा. तर माल खूप कमी निघतो. माल कमी निघतो. हा, आणि जेवढी झाडं मोठी असतील तेवढं उत्पादन जास्त निघतंय. बरं. आणि हे अंतर किती आहे तुमचं दोन्ही आंब्यामध्ये? 15x15. 15x15 वर लागण आहे. हो. मग एवढी लांब अशी झाडं कमी बसतात ना याच्यामुळे, मग उत्पादनात काय झाडं फरक? जरी कमी बसली तर उत्पादन जास्त वाढतंय ना ह्याचं. उत्पादन वाढतंय आणि आणि झाडाचं इस्रायल पद्धतीनं साधारण 7 ते 8 किलो माल निघतो. हा. याचा 70 ते 80 किलो माल म्हणजे निघतो. जवळजवळ 5 पट आपण उत्पादनाला वाढतो. वाढतोय. ड्युरेशन आंब्याची लाईफ वाढायला काय फरक त्याचा? चांगल्यापैकी लाईफ वाढते. म्हणजे हा प्रयोग तुम्ही केलाय आणि सक्सेस हो. केलाय. सक्सेस केला. वरती पण एक तुमची दुसरी बाग आहे, हो. तिथं पण अंतर अशाच पद्धतीचं आहे. 15x15. बरं, या बागेवरती आपण RPS 76 आणि फ्लोराईड तुम्हाला दिलं होतं. हो. तर कसं यूज केलंय? पहिल्यांदा फवारणी केली आपण RPS 76ची आणि फुलकळीचं दिलं होतं. फुलकळीचं मारलं आणि त्याच्यानंतर पाटाद्वारे एक RPS पाण्यातून 76 सोडलं. ड्रिप का केलं नाही तुम्ही या बागेला? ड्रिप परत पाटानं भिजवल्यावर जास्त ओलावा तयार ओलावा होतो. जास्त राहतो. बरं, आता तुम्हाला स्प्रे घेतल्यानंतर इम्पॅक्ट काय जाणवलं? इम्पॅक्ट जाणवला म्हणजे ह्याच्यावरती मधमाशाचा जास्त प्रभाव पडला मधमाशा वाढल्या तुमच्या वाढल्या. बागेमध्ये. आणि त्याच्यामुळं फुलकळीला फरक पडला. सेटिंग सुरुवात झाली. सेटिंग चांगली झाली. कशा प्रकारे सेटिंग झालंय तुम्ही बघू शकता झाडाला. किती आंबे असतील तरी आता हे लागलेले? साधारण एका झाडाला आता सध्याला 300 ते 350 आंबा असेल. 300-350 आंबा, पण एवढं हे झाड पेलू शकत नाही. हो. आता तुम्हाला शॉर्टिंग करावं लागणार आहे याच्यामधून. हो. तर किती वर्षाची बाग आहे? ही आता 3 वर्ष आणि 4 महिने झाले. 3 वर्ष 4 महिन्याची बाग आहे. ड्रिप नाही, पाट पाण्यानं बागेचं पाणी चालू आहे. पण बागेमध्ये असा चांगला रिझल्ट आलाय की जवळजवळ 250-300च्या आसपास आता कैऱ्या लागलेले आहेत. त्यांना शॉर्टिंग करावं लागेल. मधमाशांचं काय झालं होतं आपला स्प्रे घेताना? म्हणजे ते फुलकळीचं आपलं औषध आहे, पूर्णपणे विषमुक्त आहे आणि माशा अट्रॅक्ट करायला मदत करतं. तर त्या औषधाचा स्प्रे घेताना मधमाशाचा तुम्हाला काय अनुभव आला? मधमाशा जास्त प्रमाणात आढळून आल्या स्प्रे घेतल्यानंतर. स्प्रे घेतल्यानंतर बस स्प्रे मारता मारता पण मधमाशांचा काय तर प्रॉब्लेम झाला होता तुमच्याबद्दल? मधमाशा मारताना काय झालं, त्याच्यात एक मधमाशाचं पोळं होतं. ते त्याच्यावर लक्षात आलं नाही. त्याच्यावर स्प्रे मारल्यामुळं 8-9 माशा चावल्या. चावल्यात माशा, म्हणजे माशा अट्रॅक्ट झाल्या हा. आपल्या फ्लोराईडमुळे. सेटिंगला मदत झाली, आंब्यामध्ये साईज वाढली. आणखी 4-5 वर्षाचं एक पुढचं आंब्याचं झाड आहे. 5 वर्षापूर्वी आपण ट्रायलला झाड लावलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आणखी त्यांना ट्रीटमेंटचा एक रिझल्ट आलाय, तो पाहूया आपण. लाईन दाखव. दिसणार नाही, अडचणीत आहे थोडं. असं दिसतंय इकडे. पलीकडे ये. पूर्णपणे मधमाशांचं असं मळ आहे इथं. मधमाशी हे रानात पाहिजे, मधमाशीशिवाय अन्न नाही किंवा मधमाशीशिवाय सेटिंग नाही. आता ह्या आंब्याला पण चांगली सेटिंग झाली. आता या आंब्याला पाहिलं तर शेंड्याला फळ नाही, खाली सगळं फळ लागलं. हो. बरोबर. आणि ह्या फळाची साईज पण होती. आमच्या प्रोडक्ट विषयी तुम्ही समाधानी आहात? हा, समजलं. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत? काय होतं की बाग आहे हा असा विषय आहे की नवीन प्रोडक्ट किंवा RPS असं घेऊन गेल्यानंतर नवीन शेतकरी तो
घ्यायला दजवत नाही किंवा एकदा तरी त्यांनी वापरून बघावं, त्याच्यानंतर रिझल्ट आल्यानंतर त्यांनी सांगावं की ट्रायल बाबा करून वापरलं वापरलं पाहिजे, एकदा तरी वापरावं त्यांनी. वापरावं. म्हणजे आंबे बागामध्ये हे चालतंय. आता चालतंय. डाळिंबीसाठी सुद्धा आपण देणार आहे तुम्हाला. आणि आता आरपीएस जॅक्रोज पण तुम्हाला खालून सोडायचं सजेशन केलेलं आहे मी तुम्हाला, की याच्यामध्ये सोडा, जेणेकरून इथून पुढे ती साईज पाहिजे आपल्याला, वजन पाहिजे, ग्लिजिंग पाहिजे, ह्या गोष्टी त्यामुळे होऊ शकतील. तर समाधानी आहात? हो, समजलं. ओके, धन्यवाद साहेब.